सर्वांना गुड मॉर्निंग. तर बघा सकाळ सकाळ मी लागले स्वयंपाकाला. म्हणलं चला थोडंसं कटकट घेऊन तुम्हाला दाखवा रोजचं रुटीन काय आहे, थोडंसं वेगळं करणारे काहीतरी म्हणून म्हणलं दाखवावं. आणि बघा काल पण मला आत्या म्हणत होत्या वरच्या घरी ये तिकडं पापड्या हे करतात, पण आत्या काय करतात सकाळच्या पारीच बघा 8-9 वाजता ते करायला घेतात. मग माझं ह्यांचं काम असतंय, परत ह्यांना जायचं असतंय, खायला पिण्याचं बघावं लागतंय, खायचं बघा नाश्त्याचं स्वयंपाक हे मला काय जाणंच होत नाही. आत्यांना म्हणलं तुम्ही किती लवकर घालताय, मी कसं येणार, एवढं तेवढं उशिरा हो करत नाही. डायरेक्ट 10ला त्यांचं करून होतं आहे. आज पण 10 वाजता करून झालं त्यांचं. मग मी तर इथंच आहे अजून बघा. आणि आता मला करायचं स्वयंपाक. आता मी करणार आहे लापशी. तुम्हाला म्हटलं दाखव मी काय काय सामान टाकते आणि कशी करते ते, तुमची करण्याची पद्धत कशी आणि माझी करण्याची पद्धत कशी ती दाखवा म्हणलं. तुमची कमेंटमध्ये सांगा कशी पद्धत आहे लापशी करण्याची. आणि ह्यांचं काम चालू आहे तिकडं. भरपूर दिवस झाला लापशीचा भरडा आणून ठेवला होता बघा. किराणा भरला होता त्या टायमाला आणला होता लापशीचा भरडा आयताच बघा. तर म्हणलं आता ही भाजून घ्यावा आणि लापशी बनवून घ्यावा. दूध ठेवलंय तापायला आणि बटाटे टाकल्यात उकडायला बघा. आपल्याला काय लापशीचा भरडा जास्त लालसर भाजून घ्यायचा ना, थोडं ओबड दोबडच भाजायचा आणि थोडासा कच्चा ठेवायचा. तो खोबरं घेतलंय, मनुकं घेतलं आणि विलायची सोलायची राहिली या. तर खोबरं मला उभं चिरायचं होतं, पण इतकं निबार खोबरं नाही, इतकं वाळलंय ते दगडासारखंच आवाज येतोय आपटल्यानंतर, म्हणून मी जसं येईन तसं चिरलंय. आणि इथं मी तूप टाकून घेतलंय, थोडंसं तूप आणि थोडंसं नॉर्मल तेल टाकलं. इथं विलायची कुटून घेतली. विलायची काय बारीक होत नव्हती म्हणून साखर टाकून त्याला बारीक केली. तर पहिल्यांदा विलायची टाकणारे फोडणीला आणि इथं लापशीचा भरडा घेतलाय भाजून. तुम्ही तर पाहिलंच बघा, लापशीचा भरडा भाजून घेतला होता आणि पाण्याला उकळी आल्यानंतर मी भरडा बघा तो शिजायला टाकला. झाकण झाकलं होतं आणि मऊ असा शिजलाय बघा, मस्त असं मऊ लुसलुशीत. आणि गूळ काय टाकलं नाही, गूळ आपल्याला वरनं टाकायचा आहे. तुम्हाला तर माहिती आहे गुळ आधी टाकला की मग ते गुळाचं पाणी सुटल्यानंतर लापशी बघा ती डांडरते. म्हणजेच बघा कोणाकोणाच्या भाषेत बोललं जातं की ती भगऱ्यासारखी होती बघा, ती निबार होती लापशी म्हणून त्याला डांडरते असं मी बोलले. आमच्याकडे हा शब्द वापरतात. आणि गुळ टाकलाय बघा मी आता लापशीमध्ये. निम्मा अर्धा फोडला, निम्मा अर्धा आकाश टाकलाय. गुळाचं पाणी सुटल्यानंतर लापशी शिजून तयार होते पहा. सकाळ सकाळ बघा मुलांच्या आवडीचं खायला करून घेतलं. इकडं मुलं तर अजून झोपल्यात बघा, त्यांचा हट्ट पूर्ण करावंच लागतं बघा. इकडं तिथं आता लापशी करून तयार झाली. ते पाणी जरा सुटलं ना गुळाचं, ते मनानेच आठवतं. गॅस बंद केला मी आणि कंटाळा केला तर त्यांना खायला भेटत नाही. दुसरं कोण करायचं, आईलाच करावं लागतंय बघा. आईने नाही करायचं तर कोणी करायचं खायला, आहे का नाही. तर इकडं पराठा बघा, पराठा करायचा म्हणून सगळं सामान होतं तळून घेतलं पहिल्यांदा. आणि त्याच्यामध्ये टाकलं कांदा, जिरी, मोहरी कांदा फोडणीला टाकला आणि कढीपत्ता पण फोडणीला टाकला. हिरवी मिरची, लसूण, जिरी आणि कोथिंबीर बारीक करून बघा मिक्सरला बारीक करून घेतली आणि इथं तळायला टाकली. आणि हळद पण टाकली आहे. इथं बटाटा आणि इथं घेतलं मीठ चवीनुसार. तर चला घेते आवरून आणि ह्यांना पण जायचं. मी पटपट केलं, कसं केलं माझी मलाच माहिती. लय फास्ट हात चलवला इथं. झालं करून आता एवढा पराठा करते आणि मग मुलांना उठवते. बटाटा पण परतून इथं झालाय बघा, परतून घेतलाय बटाटा. आता तुम्ही म्हणता ताई तू बटाटा तव्यामध्ये का परतलाय, तर बघा मी कढईमध्ये केली लापशी, तुम्हाला तर दाखवलंच. आणि मोठी कढई घेतली होती, हातात परत ठेवून दिली. म्हणलं थोडासाच बटाटा आहे, कशाला एवढी मोठी कढई भरवायची, कधीतरी पराठा तव्यातच करायचा आहे म्हणून तव्यालाच तेलकट केला आणि तव्यामध्येच बटाटा परतला. डबल भांडी पण नको भरवायला गडबडीत, पटकन ओरखून पण घ्यावा म्हणलं. तर मस्त असं इकडं बटाटा परतून झालाय बघा. आता थंड करायला ठेवते आणि चपातीची कणिक मळून घेते. आता बघा मी कणिक पण मळून घेतली चपातीचे. आणि इकडं बघा बटाटा मी थंड होण्यासाठी कुठं ठेवलात माहिती का, तिकडल्या रूममध्ये म्हणजे हॉलमध्ये ठेवला होता फॅन खाली. तिथला फॅन फास्ट आहे ना, म्हणलं पडदिसनं थंड होऊन जाईल आणि पटकन कणिक मळूस तर थंड पण झाला बघा बटाटा. आणि कढीपत्ता ह्यातला काढला, अजून एक राहिला बघा. आणि वाटीवर बटाटा चपाती संग खायला ठेवला आहे ह्यांना जर खायचं असेल तर. तर इथं मी आधी कणिक मळून घेतली होती. तर इथं छोटंसं गोळा घेतला होता आणि वाटी केली बघा, अशी गोल अशी वाटी केली आणि त्याच्यामध्ये पीठ टाकलं कोरडं आणि मग बटाटा भरला ह्याच्यामध्ये. तर चला घेते करून. आणि मला सकाळी आंघोळ झाल्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं होतं, पण गडबडीत राहिलं. म्हणजे मीच लावलं नाही, मला ओळखायचं होतं. किती 1 मिनटं पण लागत नाही लावायला, पण तरी पण मी कंटाळा केला, आता लावते. मला आवडतं बघा हळदी कुंकू लावायला. आंघोळ झाल्या छान दिसतं तेवढंच. आणि कपाळाला शोभा पण येते हळदी कुंकू लावल्यानंतर. तर हेच लावून आता
नाही तर अजून माझ्या मनात तेच हरवर राहायची. हळदी कुंकू लावायचं राहिलं, हळदी कुंकू लावायचं राहिलं, तर इकडं उठली दुर्गा माऊ. अगं माझा बाबू उठला. हा चला. मला वाटलं ह्यांनी उठलं की जातात काय काय माहिती. ह्यांनी म्हणलं होतं ना चल मला जायचं आहे आता, मला आवडू दे. किती वाजता? 9च्या आधी बघा. पण ह्यांनी अर्धा एक तास झालं व्हिडिओच्याच नादी लागल्या, डपिंग करतात बघा तिकडं. त्याच्यामुळं म्हणलं पटपट आवरून घ्यावं, एवढंच गाजकर खाऊन जातं. ए डॉन ए डॉन इकडे दुर्गा माऊ इकडे. फ्रीज मधली बाटली घेऊन गेली. इकडे 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 तू इकडे. फ्रीज मधली बाटली आणली वे. इतकं थंड पाणी दुर्गा शपथ. आणि असलं गरम होतंय किचन मध्ये काय सांगायलाच नको. नुसतं घाम घाम होतोय बघा. मला किती घाम आलाय. असं कॅमेरामध्ये काय दिसायचं नाही, म्हणलं घाम आलं तरी थोडं थोडं दिसतंय बघा. इकडं लागले पाणी प्यायला आणि इकडं राधून झोपल्यात. तर माझं इकडं बघा आलू पराठे करून झालं. तर इथे एक चपाती बनवली आणि कणिकच मी थोडी मळली होती. म्हणलं शिल्लक राहायला नको, आणि चपात्या तर करायच्या राहिल्या. आता मी 2-3 भाकरी करणार आहे. करताना काय वेळ घातला ना. तर इकडं बघा मस्त असं पराठे करून झाल्यात बघा, आणि छान छान पण आल्यात. करायला भरपूर वेळ गेला बघा, कारण ह्याला लय आज्यात लाटावं लागत होतं, आणि मला काय एवढं पटपट लाटाय जमत नाही. आणि ह्यांच्यासाठी एक चपाती खायची असली बटाटा संग तर ती पण लय पातळ झाली आणि कशी तरी झाली बघा, बारीक गॅसवर भाजल्यामुळं. तर असू द्या, ज्याचा हात बसलाय आलू पराठे करा त्यांना पटपट उरकतं. तर बघा मी 10 वाजता करायला लागले होते, आता किती वाजला? 10:30 वाजून गेल्या. थोडंसं महाग आहे. तर माझं बघा अर्धा तास वेळ गेला ह्याला लाटायला, पराठे लाटाय. तर बराच वेळ झालं, 10-15 मिनिटं झालं माझं करून झालंय, बनवून झालंय बघा. आता मुलं पण उठल्या तर ओम गेलाय दुकानला. काय आणाय राधू? गेला की 20 रुपये घेतला, गेला दुकानला. काय आणायचं? सॉस. हा तर असू द्या, आता मी कृष्णाला आणि पिहूला बोलवणार आहे. अक्षयला घेऊन इकडं ये म्हणणार आहे, त्यांना दोघाला घेऊन. पूजाला फोन करते, कारण वरती द्यायला काय एवढं नाही, 4-5 बटाटे होती त्याचं आपलं बनवलं. ही राधू मला रात्री म्हणली होती मम्मी मला उठल्या पराठे खायला पाहिजे. तर मी केला का नाही उठायच्या आधी बघ, केला का नाही. 8 वाजता मी आंघोळ केली, 8 वाजता काहीतरी. आज पण उशिराच उठलं होते, शाळाला सुट्टी त्याच्यामुळे उशिराच उठते. आणि माझं हे भूत भाऊ. आणि हे बघा मागाशी झोपेत उठली, पाणी पिली आणि इथे येऊन येडं घालत होती. मी तिला म्हणलंच नाही बाबू तुला खायचा का, तरी आपली येडं घालत होती बघा. मग तिथं आली, तिथली प्लेट घेतली. मम्मी खायला दे ना पपाती. चपाती म्हणा येत नाही, पपाती खायला दे ना मला. मग ती म्हणली असं, मम्मी तर काय मला म्हणा खायला धर म्हणून. आणि या मम्मीचं लक्ष पण नाही, करायच्याच नादात आहे. येऊन मला म्हणते खायला दे. मग तिला पराठा दिला खायला, मग थोडी लापशी दिली. लापशी नाही खाल्ली तिने, आणून दिली. तिथं बघा लापशी कसली मस्त झाली या. पाणी सगळं आटरलं बघा, गोळ टाकलं. आटरून येतं ना गुळाचं पाणी. कोण कोण साखर टाकतं, कोण कोण गोळ टाकतं. साखर टाकला लापशी पांढरी होती, गोळाने बघा छान पण होती, आणि कलर पण मस्त असा उतरतो ह्याला. तर चला देते सगळ्यांना नाश्ता खाईल. दुर्गा तिरकट आत्यांचा आहे व्हिडिओ कॉल चालू, म्हणून डबिंग करायची वेळ आली. आवाज काय येत नाही व्हिडिओमध्ये. तर पूजाला फोन केला आणि तिला म्हणलं अक्षयला पाठवून दे पिहूला आणि कृष्णाला घेऊन. पण ती म्हणली तो गेलाय बाहेर बघा काय कामानिमित्तानं. मग कृष्णा आला तोपर्यंत, आणि इथं 2-3 शब्द बोलूस तो कृष्णाने एवढी सायकल ताणली तोपर्यंत इथं घरी आला बघा. आल्याला त्याला जेवायला वाढलंय, छान झालंय म्हणतोय. आणि राधू जेवण करून बसली, ओम गेलाय दात घासायला. आता पिहूच राहिले बघा, पिहूला द्यायचं पाठीमागनं डब्यात भरून. आणि दुर्गा माव इथं बघा खाती. आत्यांना म्हणलं तुम्ही या, आत्या म्हणले आता थोड्या वेळ बसते मग येते. आणि आता मुलं लागल्यात खेळायला बघा. आणि आजचा व्हिडिओ माझा असा होता. तर आजचा ब्लॉग माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. अजून एक सांगायचं होतं, तर मी म्हणते कमेंट करून सांगा, पण कमेंट बघा आपोआपच बंद होतात. आणि एक कमेंट आली ती 2 दिवसापूर्वी,
ताई होत्या का दादा होते मला काय माहिती नाही, नाव लक्षात नाही. त्या म्हणल्या बाहेरचं खायला गेला व्हिडिओच्या कमेंट बंद असतात आणि घरातलं म्हणलं की चालू असतात बघा. तर ती माझ्या हातात नाही, मलाच माहिती नाही ती कसं काय ती सिस्टीम झाली आहे. वरनंच कमेंट आपोआप बंद होतात. मी कधीच करत नाही कमेंट बंद बघा. आणि आत्ताच्या पण मला माहीत नाही चालू असत्या का बंद असत्या.